रंगांची उधळण, नात्यांचा एक सुंदर उत्सव आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा जल्लोष. नमस्कार. आज आपण बोलणार आहोत होळीबद्दल. हो, होळी. पण हा फक्त रंगांचा सण नाहीये, तर याच्या मुळाशी काहीतरी खूप खोल आहे. काही कथा आहेत, परंपरा आहेत आणि त्यामागे खूप मोठा संदेश आहे. चला तर मग आज याचाच शोध घेऊया. होळी म्हटलं की डोळ्यासमोर येतात रंग, उत्साह आणि आनंद, बरोबर ना? पण आपण कधी विचार केलाय का की ह्या रंगांच्या मागे नेमकी कोणती कथा दडलेली आहे? चला, या संपूर्ण विवेचनातूनच हेच रहस्य आपण उलगडूया. तर होळी हा एक खूप जुना, एक प्राचीन भारतीय सण आहे. याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचं हे एक प्रतीक आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची आणि निसर्गाच्या नव्या सुरुवातीची ही एक प्रकारे घोषणाच असते. आता प्रश्न हा आहे की ह्या सणाच्या परंपरा आल्या कुठून? तर ह्यामागे दोन अत्यंत महत्त्वाच्या प्राचीन कथा आहेत. ह्याच कथांनी ह्या उत्सवाला जन्म दिलाय आणि आज आपण ज्या परंपरा पाहतो त्यांना आकार दिलाय. होळीच्या केंद्रस्थानी या दोन कथा आहेत. एक आहे अग्नी आणि श्रद्धेची कथा, जी भक्त प्रल्हाद आणि त्याच्या अटूट विश्वासाची गोष्ट सांगते. आणि दुसरी आहे प्रेम आणि रंगांची कथा, जी आपल्याला भगवान कृष्ण आणि राधेच्या खेळकर लीलांमधून उलगडत जाते. ही कथा आहे एका राजाची, हिरण्यकश्यपू नावाचा, जो स्वतःलाच देव समजायचा. आता गंमत बघा, त्याचाच मुलगा प्रल्हाद होता भगवान विष्णूंचा खूप मोठा भक्त. आणि हेच राजाला अजिबात सहन झालं नाही. त्याने खूप प्रयत्न केले, पण काहीच नाही झालं. शेवटी त्याने एक भयानक कट रचला. त्याने त्याची बहीण होलिका हिला बोलवलं. तिला ना अग्नीत न जळण्याचं एक वरदान होतं. तिने काय केलं, प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि धगधगत्या चितेवर बसली. पण इथेच तर खरा चमत्कार झाला. दैवी कृपेने होलिका जळून राख झाली आणि भक्त प्रल्हाद मात्र त्या आगीतून सुखरूप बाहेर आला. त्याच्या श्रद्धेचा विजय झाला. आणि हाच तो क्षण आहे जो होळीचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. याच घटनेच्या आठवणीत असत्यावर सत्याच्या आणि अहंकारावर श्रद्धेच्या विजयाचं प्रतीक म्हणून आपण दरवर्षी होळीची पवित्र अग्नी पेटवतो. अच्छा, मग रंगांची परंपरा कशी सुरू झाली? तर ही कथा आपल्याला नेते भगवान कृष्णाच्या ब्रजभूमीत. असं म्हणतात की कृष्णाने आपल्या खेळकर स्वभावातून राधा आणि गोपिकांना रंग लावले आणि तेव्हापासूनच रंगांनी भरलेल्या या प्रेमळ आणि आनंदी उत्सवाची सुरुवात झाली. तर या झाल्या यामागच्या कथा. पण आजच्या काळात हा सण साजरा कसा होतो? चला, आता आपण या 2 दिवसांच्या उत्सवाच्या प्रवासाला निघूया. एका पवित्र आणि गंभीर अग्नीपासून ते रंगांच्या आनंदी कल्लोळापर्यंत. आणि या दोन्ही दिवसांमध्ये ना खूप मोठा फरक आहे, अगदी जमीन आसमानाचा. पहिला दिवस म्हणजे होळी दहनाचा. हा दिवस थोडा गंभीर असतो, प्रार्थनापूर्ण असतो. सगळे एकत्र येऊन अग्नी पेटवतात, जणू काही आपल्यातल्या वाईट विचारांना आणि शक्तींना जाळून टाकत असतो आपण. आणि मग येतो दुसरा दिवस, रंगपंचमी. हा दिवस म्हणजे पूर्णपणे धमाल, ऊर्जा आणि आनंद. सगळं विसरून फक्त एकमेकांना रंग लावायचे आणि हो, गुजिया, पुरणपोळीसारखे गोड पदार्थ खाऊन तोंड गोड करायचं. पण एक गोष्ट आहे, होळीचा खरा अर्थ फक्त या रंगांपुरता किंवा त्या अग्नीच्या ज्वाळांपुरता मर्यादित नाही. याच्या पलीकडे या उत्सवाला एक खूप खोल अर्थ आहे, जो आपल्या आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकतो. चला, तो अर्थ जरा समजून घेऊया. आध्यात्मिक स्तरावर पाहिलं तर हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं आणि आपल्या आतल्या अहंकाराच्या नाशाचं प्रतीक आहे. पण यात एक वैज्ञानिक बाजूही आहे, जी खूपच रंजक आहे. असं मानलं जातं की ऋतू बदलताना वातावरणात जे जंतू वाढतात ते होळीच्या अग्नीच्या उष्णतेमुळे नष्ट होतात, म्हणजे हवा शुद्ध होते. आणि सामाजिकदृष्ट्या तर होळीचं महत्त्व खूपच मोठं आहे. हा सण लोकांमध्ये असलेले मतभेद, मनमुटाव दूर करून एकजूट वाढवतो. रंगांसोबत खेळल्याने जो आनंद मिळतो तो मानसिक ताण कमी करतो आणि आपल्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. तर मग इतक्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या सणातून आजच्या आधुनिक काळात आपण काय शिकू शकतो? या उत्सवाचा तो कायम टिकणारा संदेश नक्की काय आहे? चला, आता आपण या विवेचनाच्या समारोपाकडे वळूया. होळीचं सार काही महत्त्वाच्या संदेशांमध्ये दडलेलं आहे. आपल्या नात्यांमध्ये प्रेम आणि बंधुभाव वाढवणं, जुने वाद, जुना राग विसरून एका नव्या नात्याची सुरुवात करणं. आणि हो, या सगळ्यासोबत एक जबाबदार नागरिक म्हणून नैसर्गिक रंगांचा वापर करणं आणि पाण्याची बचत करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. खरं तर होळी आपल्याला चांगुलपणाचा विजय आणि एकतेचं सौंदर्य शिकवते. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या एका सणाची भावना, ही एकतेची भावना आपल्या संपूर्ण जगाला अधिक रंगीबेरंगी आणि एकसंध बनवण्यासाठी कशी प्रेरणा देऊ शकते. हाच एक विचार हा उत्सव आपल्यासाठी मागे सोडतो.